धावडा महावितरण कार्यालयातील लाईनमन आणि वायरमनची मनमानी। भोकरदन तालुक्यातील धावडा येथील महावितरण कंपनीच्या लाईनमन आणि वायरमनच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा हे तालुक्यामध्ये सर्वात मोठे व मुख्य बाजारपेठेचे गाव आहे। धावडा गावाची लोकसंख्या 16 ते 18 हजार पर्यंत आहे, परंतु या गावांमध्ये लाईनमन आणि वायरमनच्या मनमानी कारभाराचे चित्र दिसून येत आहे। धावडा गावातील वायरमन सय्यद बदरुद्दीन ड्युटीवर नाही, परंतु रजिस्टरमध्ये त्याची हजेरी 1 महिन्याची आहे। तो 1 महिन्यापासून ड्युटीवर गावात व परिसरात दिसलाच नाही। त्याच्या संदर्भात विचारपूस केली असता तो म्हणाला की मी आजारी आहे, माझा अपघात झालाय। आम्ही कार्यालयात जाऊन चौकशी केली असता आम्हाला कळले की त्याने कार्यालयात रजेसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही आणि कार्यालयीन रजिस्टरमध्ये त्याच्या ड्युटीची नोंद सुरू आहे। हा कसला सावळा गोंधळ महावितरणात चालू आहे। या संदर्भात धावडा येथील पत्रकार व गावकऱ्यांनी त्याच्या समस्येबद्दल त्यांना फोन केला असता त्याने गावकऱ्याशी अरेरावीची भाषा वापरली। मला लाईनमध्ये काही समजत नाही, तुम्ही घुले साहेब लाईनमनला फोन करा असे उद्धट भाषेत उत्तर त्यांनी दिले व लगेच फोन कट करून टाकला। नंतर लाईनमन घुले साहेब यांच्याशी संपर्क केला असता मात्र त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला होता। तसेच धावडा गावाच्या होणारा महावितरणाचा सावळा गोंधळ रोखावा व तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन या वायरमन मनमानी कारभार थांबवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने गावकरी बांधव पत्रकार यांच्या वतीने आंदोलन करू असा इशारा यावेळी पत्रकार शेतकरी बांधवांनी दिलाय। तसेच उद्धट भाषा बोलणाऱ्या वायरमनवर काही कारवाई होईल की नाही हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय। असे पाहणे गरजेचे असल्याने सुज्ञ नागरिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना।